नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, तुम्ही कधी टोमल काकूचा सकाळी झोपेतून उठलेला आवाज ऐकलाय का? किती विचित्र येतो। त्यात आंघोळ न करताच या काकू किचन मध्ये येतात काम करायला। तर सकाळी सकाळी या टोमल काकू व्हिडिओसाठी म्हणून लिपस्टिक लिप ग्लॉस काहीतरी ओटांना पासून आल्या होत्या कॅमेरा समोर। काका 2 दिवसासाठी गेले आहेत ऑफिशियल ट्रिपला आणि त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट बनवायला म्हणून या काकू लवकर उठल्या होत्या। टोमल काकू बनोज काकांना दरवाजापर्यंत सोडायला गेल्या होत्या तेव्हा गौतम बुद्धांची मूर्ती त्या शू रॅक वरती दिसली। मला तर असं वाटते या काकू असा खोटेपणा मुद्दाम करतायत, कारण एवढं बोलून पण काकूंनी ती मूर्ती शू रॅक वरून अजून काढली नाही आहे। ओ टोमल काकू, जरा ना स्वतःचा इगो साईडला ठेवा आणि त्या देवाचा मान ठेवा। त्या मूर्तीचं एक पावित्र्य आहे, पण तुम्ही त्यांचा अपमान करताय। तुम्ही कितीही बोलले ना की बेसमेंट मध्ये तुम्ही चप्पल वगैरे काढता, तरी देखील आम्ही तुमच्या जुन्या व्हिडिओज मध्ये बघितलं आहे की तुम्ही आणि तुमच्या मुली त्या मूर्तीजवळ शूज ठेवायच्या। अहो काकू, नुसतं पोस्ट टाकूनच आपण किती ग्रेट आहोत हे दाखवण्यापेक्षा ना जरा आपल्या कृतीतून पण दिसू दे काहीतरी। त्यानंतर या टोमल काकूंनी मुलींसाठी पॅनकेक बनवले होते। काकू बोलल्या होत्या की यात हनीचं फिलिंग असणार आहे, पण पॅनकेक वर तर काकूंनी हनी स्प्रेड केलं होतं। आता या टोमल काकूंना फिलिंग आणि कोटिंग मधला पण फरक समजत नाही का? ह्या टोमल काकूंनी एक व्हिडिओ बनवला होता। घरासाठी ऑर्डर केली एक बकवास आणि युजलेस वस्तू आणि त्यात होतं स्टीलचं चॉपिंग बोर्ड। काकू बोलतात काय तर हा बोर्ड मोठा आहे, खूप भाज्या यात कट करून ठेवू शकतात। पण हो टोमल काकू, तुम्हाला काय यूज त्याचा? तुम्ही तर भातुकलीचा खेळ कसे लहान मुलं खेळतात आणि तेव्हा जेवण बनवतात तसाच तर तुम्ही स्वयंपाक करता। आता महाराष्ट्र दिनालाच बघा ना, काय त्या कडक कडक भाकऱ्या केल्या होत्या तुम्ही, आणि मोजून मोजून 4च होत्या त्या भाकऱ्या। कोणाचं पोट पण भरलं नसेल ते खाऊन। बिंडोक टोमल काकू त्या बोर्डवरती चपाती बनवत होत्या आणि बोलत होत्या की हा बोर्ड तर सरकत पण नाही, पण टाइम स्टॅम्प 1414 ला बघा तेव्हा तो बोर्ड सरकला होता। टोमल काकू, रोज तर तुम्हाला शक्य होणार नाही, पण कधीतरी कोणत्या गोष्टीचा खरा रिव्ह्यू द्या हो। नसेल जमत तर काही कॉन्टेंट नाही म्हणून वेड्यासारखे व्हिडिओ तरी नका बनवू। आता मंडळी, जेवताना बोलू नये असं बोलतात, पण ह्या काकू तोंडात त्या चपाती भाजीचा घास ठेवून काहीतरी बोलत होत्या आणि काहीच क्लिअर ऐकायला पण येत नव्हतं। त्यांची मुलगी स्वतः कन्फ्यूज झाली होती की ही बाई काय बोलते। हे बनोज काका आता बिझनेस मीटिंग निमित्त गेले आहेत, पण त्यात पण यांचं लक्ष कामावर नाही। तिथे बसून काकूंना लंच आणि डिनरचे फोटो पाठवत होते। त्या दिवशी घरी पण वरती त्यांनी जो ऑफिस सेटअप केलाय तिथून खिडकीतून पक्षी येतात जातात त्याचा व्हिडिओ काढत होते। मला तर नेहमी राहून राहून हाच प्रश्न पडतो, हे काका खरंच काम करतात ना? नाही म्हणजे बायकोच्या क्रिंज व्लॉग मध्ये कसं नवीन काहीतरी दाखवायला मिळेल याच विचारात असतात सतत हे काका। म्हणून म्हटलं, आता ना या बिंडोक टोमल काकू काय करतायत माहितीये का मंडळी? विहिरीतून कसं आपण पाणी वर काढतो हंडा कळशी मधून, तसंच विराट कोहलीचं नाव वापरून स्वतःचे खाली पडलेले व्ह्यूज वर नेऊ पाहतायत। ह्या काकूंना वाटलं की विराट कोहलीचं नाव घेतलं की लोक येतील बघायला, पण तो प्लॅन पण ह्या काकूंचा फेल झाला। ह्या टोमल काकू सकाळी 6 वाजता उठून लिपस्टिक लिप ग्लॉस लावू शकतात, पण शैलाला शाळेतून सोडवायला जातात तेव्हा काकू एकदम अवतारात गेल्या होत्या। केस पण एकदम पिंजरलेले होते। ह्या काकूंना नेहमी अस्ताव्यस्तच असतात। टोमल काकूंनी विराट कोहलीची क्लिप दाखवली आणि त्यातूनच काकूंनी रेसिपी बघून पनीर खुर्चन बनवलं होतं। आणि काकू बोलता बोलता खरंच बोलून गेल्या की त्या शेफने पूर्ण रेसिपी मला रेसिपी त्या रील मध्ये दाखवली। मध्ये काकू कन्फ्यूज झाल्या होत्या, कारण काय आहे ना, ती रेसिपी शेफने दाखवली होती त्या व्हिडिओ मध्ये, पण तो व्हिडिओ यांना काकांनी दाखवला होता। पण कॉन्टेंट नव्हता म्हणून काकू खोटं सरप्राईज खेळत होत्या ना काकांसोबत, म्हणून काकू कन्फ्यूज झाल्या होत्या आणि शेफचं नाव घेतलं। आता आपला फेवरेट ऍक्टर ऍक्ट्रेस किंवा क्रिकेटर असेल तर आपण नक्कीच त्याला सोशल मीडियावरती फॉलो करतो, पण बनोज काका तर विराट कोहलीला फॉलोच नाही करत आहेत इंस्टाग्रामवर। हा, पण काकूंच्या आवडत्या क्रिकेटरला म्हणजेच रोहित शर्माला काका फॉलो करतायत। आता माझा पॉडकास्ट ऐकल्यानंतर काका लगेचच विराट कोहलीला फॉलो करतील, त्याआधीच मी तुम्हाला काकांच्या इन्स्टा फॉलो लिस्टचा फोटो दाखवते। बनोज काका परत आले आणि काय ते नाटक सुरू होतं। काय बनवलंय? ही पनीरची भाजी तर टेस्टी दिसते, नाव काय आहे? आणि जसं काकूंनी नाव सांगितलं लगेच काकांना आठवलं की अरे, विरूची आवडती रेसिपी आहे।
काय रे देवा, काय बालिशपणा सुरू होता. ते बोलतात ना, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, त्यातला हा प्रकार आहे. आणि ती म्हण आहे बघा, उंदराला मांजर साक्ष, तसंच यांचं आहे. टोमल काकूंनी किती खोटेपणा केला तरी बनोज काका त्यांची बाजूच घेणार. आणि आता हे पण जगजाहीर आहे. बनोज काकांनी काकूंना अॅनिव्हर्सरीला गुलाब दिले होते ना, तर ते काका जेव्हा आले तेव्हा ते गुलाब अजून आहेत तसेच होते. काकूंनी सांगितलं होतं ना, पाण्यात काहीतरी त्यांनी पावडर मिक्स केली आहे, त्यामुळे गुलाब आहेत तसेच 15-20 दिवस टिकून राहतात. पण मला एक गोष्ट समजत नाही, या बनोज काकांनी काकूंना जेव्हा गुलाब दिले होते तेव्हा ते एवढे फुलले नव्हते, आणि आता तर 15-20 दिवस उलटून गेले आहेत तरी पण गुलाब ते आहेत तसेच आहेत. काय हो टोमल काकू, नक्की आताचाच व्हिडिओ आहे ना, की परत मागचे पुढचे व्हिडिओज मिक्स करून टाकताय? कारण काय आहे ना टोमल काकू, तुमच्यावरती मला जराही विश्वास नाही. खोटेपणा करण्यात, लोकांची दिशाभूल करण्यात तुम्ही माहीर आहात ना हो, म्हणून म्हटलं. आणि काय आहे ना, तुमचे अंधमंद भक्त तर बोलायलाच नको त्यांच्याबद्दल काही, ते तर नेक्स्ट लेवल स्मार्ट आहेत, त्यांच्या काहीच लक्षात देखील येणार नाही. आणि ह्याच गोष्टीचा तुम्ही नेहमी गैरफायदा घेत आले आहात. मंडळी, या टोमल काकू गेल्या होत्या दुसऱ्या दिवशी वॉटर पार्कला. तिथे जाऊन काकू मूर्खासारख्या किंचाळत होत्या. यांना बेसिक सेन्स नाही आहे की पब्लिक प्लेसेसवर असं बोंबलू नये. आता जेव्हा या वॉटर पार्कच्या आतमध्ये गेल्या होत्या तेव्हा खूप क्राऊड होता आणि तेव्हा आवाज येत नव्हता, तेव्हा या मोठ्याने बोलत होत्या, ते ठीक होतं. पण वॉटर पार्कच्या आतमध्ये जाण्या अगोदरच या काकूंचं बोंबलणं सुरू होतं. आता कुठे क्राऊड असतो तेव्हा या टोमल काकू तर बोलतात की आम्ही सगळ्यांची परमिशन घेतो व्हिडिओ काढण्याआधी, पण बनोज काका तर झापझूप करून सगळ्यांवरती कॅमेरा फिरवत होते. असं लोकांच्या परमिशन शिवाय त्यांचा व्हिडिओ काढणं किती योग्य आहे? अक्षय तृतीये दिवशी काकूंनी साडी नेसली होती. यावेळी पण या टोमल काकूंनी काय ती लाल भडक नऊवारी नेसली नाही. आता नक्की वटपौर्णिमेला तरी टोमल काकू नेसतीलच. त्या व्हिडिओच्या सुरुवातीला टोमल काकू बोलल्या की आज दानधर्म करायचा असतो. काय हो टोमल काकू, मग तुम्ही का बरं दानधर्म केला नाही? नुसतं आपल्या लोकांना ज्ञान शिकवत फिरता, स्वतः मात्र काहीच करत नाही. ह्या टोमल काकूंची रांगोळी पाहिलीत का मंडळी? नुसती ओबडधोबड रांगोळी काढली होती, साधं फुल पण काकूंना काढता येत नाही. या टोमल काकूंनी जर त्यांच्या मोठ्या मुलीला रांगोळी काढायला सांगितली असती ना, तर तिने तरी छान काढली असती. मनीश्री काकूंना मॅचिंग अशी साडी नेसली होती ह्या टोमल काकूंनी. तशी तर ह्या टोमल काकूंची ती साडी जुनीच आहे. टोमल काकू बोलल्या की आज मी माझी सिग्नेचर रेसिपी बनवणार आहे, म्हणजे मूग डाळीची भजी. गेल्या वर्षी पण अक्षय तृतीयेला या टोमल काकूंनी मूग डाळीची भजी बनवून दाखवली होती. आता ही या काकूंची सिग्नेचर डिश कशी झाली हे मला काही समजत नाही. आमरस आणि आम्रखंड दोन्ही एका दिवशी कोण बनवते हो मंडळी? उगाच म्हणजे काहीतरी दिखावा करायचा म्हणून काही दाखवत सुटायचं का? टोमल काकू बोलतात काय तर, असं साडी वगैरे नेसून काम करायला मस्त वाटते, उत्साह येतो. मग या टोमल काकू रोजच का बरं साडी नेसून फिरत नाही? उगाच ना नुसता दिखावा करायचा असतो या काकूंना. त्या जेव्हा भारतात येतात तेव्हा या भारतीय संस्कृती विसरतात वाटते. तेव्हा तर या जीन्स टॉप वरती फिरतात सगळीकडे, आणि परदेशात राहून यांना साडी नेसायची आहे. टोमल काकूंनी कैरीचा ठेचा बनवला होता. काकूंनी फोडणी दिली होती त्या ठेच्याला. तेव्हा काकू बोलल्या की थोडीच मोहरी टाकायची आहे फोडणीमध्ये, पण असं बोलता बोलता काकूंनी तर मूठभर मोहरी टाकली होती. यावेळी या टोमल काकूंनी वांग्याचा उल्लेख केलाच नाही आहे कुठे. काकूंनी स्वतःच्या आवडीनिवडीकडे आता दुर्लक्ष करायला सुरू केलंय वाटते. आता असंच टोमल काकू खोटेपणाकडे पण दुर्लक्ष करा ना. मंडळी, या टोमल काकूंनी ताट वाढून दाखवलं होतं, पण त्या ताटाला यांनी वॉश तरी केलं होतं की नाही देव जाणो. सगळे डाग दिसत होते त्या ताटामध्ये. या टोमल काकू एवढ्या अनहायजेनिक असतील असं वाटलं नव्हतं मला. थांबा मंडळी, मी तुम्हाला त्या ताटाचा पण फोटो दाखवते. पाहिलत ना मंडळी, त्या ताटात किती डाग होते ते. बनोज काका टोमल काकूंचं कौतुक करत होते. का तर कौतुक केलं की जास्त खायला मिळते ना. एरवी तर काकू भातुकलीचा स्वयंपाक करतात, रोज त्यांचं पोट भरत नाही ना. टोमल काकूंनी व्हिडिओ पुरतच फक्त साडी नेसली होती. कशाला ना हा दिखावा करायचा. नॉर्मली पण कोणीच असं साडी वगैरे नेसून एवढा हेवी मेकअप करून किचन मध्ये काम करत नाही. पण ह्यांचं काहीतरी भलतच सुरू असते नेहमी. डॉलर्ससाठी ना या काकू खूप हपापल्या आहेत. त्यामुळे काहीच कॉन्टेंट नसला तरी वेड्यासारख्या वागत असतात आणि नेहमी स्वतःचं हसू करून घेतात. काल या टोमल काकूंनी मँगो कोकोनट आईस्क्रीम बनवलं होतं. काकूंनी मुलींना ते मँगो कोकोनटचं मिक्सर भरवलं आणि त्याच उष्ट्या चमच्याला त्यांनी त्यात परत टाकलं. आणि काय ते गार्डनचं कौतुक. गार्डनला काय काकू सोडत नाही आहेत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, या टोमल काकू झाडांना पाणी घालत नाही तर देतात, मग झाड ते पाणी पितात. मस्त ना
हो, मस्त. आता तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, या टोमल काकूंनी एक सेपरेट रेसिपी चॅनल ओपन केला होता काही वर्षांपूर्वी. पण आता या टोमल काकू तिथे काहीच रेसिपी दाखवत नाही आहेत. सगळ्या रेसिपीज टोमल काकू आता याच चॅनल वरती दाखवतायत. का तर काकूंकडे काहीच कॉन्टेंट नाही आहे ना, म्हणून. तसं तर या टोमल काकूंनी मुलीचा ड्रॉइंग चॅनल पण ओपन केला होता काही दिवसांपूर्वी. आता त्याला पण या लॉक लावणार आहेत वाटते. नुसते त्या चॅनल वरती 2-4 व्हिडिओ टाकले होते आणि आता त्या चॅनलचा उल्लेख देखील कोण करत नाही. सगळं काही नुसतं या काकूंचं कॉन्टेंट साठीच सुरू असते. आणि आज काय तर वेड्यांचा बाजारच सुरू होता. या काकूने होळी सेलिब्रेशन दाखवलं. आता आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, या टोमल काकू मैद्याचे प्रोडक्ट खात नाही. पण काकूंने आता परत वडापाव खाल्ला. तिथे जाऊन या टोमल काकूंने आपल्याला न येणारा डान्स करून दाखवला होता. त्याच व्हिडिओ मध्ये 823 ला बघा मंडळी, काकूंचं एक कानातलं पडलं होतं, पण तरी देखील काकूंचं लक्ष नव्हतं. शेवटी काय बाबा, व्हिडिओ बनवणं इम्पॉर्टंट आहे. होली सेलिब्रेशन वर ना टोमल काकू आणि सगळी फॅमिली घरी आले आणि नंतर काकूंने बनवलं होतं ते म्हणजे पाणीपुरी. यावेळी या टोमल काकूंने त्या कॅलिफोर्नियन कॅट मॉमची कॉपी केली आहे. काही दिवसांपूर्वी बघा, कॅट मॉम बसली होती गार्डन मध्ये पाणीपुरी पार्टी करत. तसंच यावेळी या टोमल काकूंने होममेड पाणीपुरी पार्टी गार्डन मध्ये केली. कधी या बायका सुधारणार आहेत देव जाणो, नुसतं आपल्या एकमेकांची कॉपी करत असतात. 420 ला बघा मंडळी, काकूंचा फिल्टर हल्ला होता आणि अचानक काकूंचं फेस चमकायला लागलं. मला एक गोष्ट समजत नाही, विदाऊट फिल्टर व्हिडिओ करायला या लोकांना काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण किती छान आहोत, आपली स्किन किती ग्लोईंग आहे हे दाखवणं खरंच गरजेचं आहे का? तसं पण या टोमल काकूंचा खरा चेहरा तर आपण उडणाऱ्या ड्रेसच्या फोटोशूट मध्ये आपण बघितलाच आहे. आता या टोमल काकूने पाणीपुरी बनवली होती. आता एखादी आई आधी आपल्या मुलींना देईल खायला, त्यांना बनवून देईल, त्यांचं पोट भरलं की स्वतः बसेल खायला. पण या टोमल काकू बिझी होत्या स्वतः खाण्यात. त्या चिमुकल्या शैलाला नीट पुरीमध्ये फिल करून खाता येत नव्हतं, पण तिच्याकडे जराही लक्ष नव्हतं या काकूंचं. ह्या काकू तर मूर्ख आहेत हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण मनोज काका पण तसलेच निघाले. अशी आई तर मी खरंच पहिल्यांदा बघितली, जी फक्त स्वतःचा विचार करते. स्वार्थीपणा किती करावा माणसाने. त्यात त्या पोरी फक्त पाणीपुरी खाऊन झोपणार होत्या. असं कोण डिनर मध्ये फक्त पाणीपुरी खाऊन झोपतं? मोठ्यांचं तर चला ठीक आहे, पण मुलांना तरी कोणी असंच ठेवेल का? त्यांच्यासाठी साधा वरण भाताचा कुकर लावला असता या काकूंने तरी देखील चाललं असतं. पण जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, या टोमल काकू आळशी आहेत. यांना काम करायचा खूप कंटाळा येतो. नुसतं एक दिवस व्हिडिओ पुरतं मुलींना जवळ घेऊन व्हिडिओ मध्ये त्यांचा यूज करायचा हे या काकूंना छान जमते. काय बोलावं आता या टोमल काकूंच्या स्वार्थीपणाला मंडळी, तुम्हीच सांगा मला कॉमेंट करून. आणि तुम्ही हो टोमल काकू, तुम्हाला परत एकदा सांगते मी, जरा ना तुमचा इगो साईडला ठेवा आणि त्या गौतम बुद्धांच्या मूर्तीला तिथून प्लीज मूव्ह करा. रिस्पेक्ट करा त्यांचा. एवढा खोटेपणा बरा नव्हे. चला तर मंडळी, याच नोटवरती मी आजचं आपलं हे पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.